गुड इव्हिनिंग. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक यांच्यावरती जे क्वेश्चन विचारले ते बघणार आहोत. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023ला क्वेश्चन विचारला होता. पंडिता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमलं होतं. त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होता? ऑप्शन दिलीत: न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, आर.जी. भांडारकर, न्यायमूर्ती के.टी. तेलंग, बापूहरी शिंदे. याचा आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन केवळ 1, 2, 3 म्हणजे कोण कोण होतं? पंडिता रमाबाईंना जे त्यांचं सल्लागार मंडळ होतं त्याच्यामध्ये त्यांची हेल्प करण्यासाठी कोण कोण होतं? महादेव गोविंद रानडे, आर.जी. भांडारकर आणि न्यायमूर्ती के.टी. तेलंग. क्वेश्चन नंबर 2. पुढील वाक्ये यांच्याविषयी आहेत. 1 नंबरचं वाक्य काय आहे? महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 2 नंबरचं वाक्य आहे त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर पाठ्यपुस्तके तयार केली. गणित आणि शास्त्रावर त्यांनी शून्य लब्धी हे पुस्तक मराठीतून लिहिले. केशवराव बावळकरांनी त्यांचे चरित्र लिहिले आहे. याचा आन्सर आहे मित्रांनो बाळशास्त्री जांभेकर. 3 नंबरचा क्वेश्चन. डॅश यांनी स्वदेशी चळवळीचा श्रीगणेशा करून खादीचा पोशाख घालून सन 1877 दिल्ली दरबारात हजेरी लावली. त्याचा आन्सर आहे मित्रांनो गणेश वासुदेव जोशी. क्वेश्चन नंबर 4 आपल्याला जोड्या लावायचे. 1805 मराठी भाषेचे व्याकरण प्रसिद्ध कोणी केलं होतं? विल्यम कॅरी यांनी. याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. 1805 मराठी भाषेचं व्याकरण प्रसिद्ध कोणी केलं होतं? विल्यम कॅरी यांनी. अक्कलकोट पुत्राचे शिक्षक म्हणून काम कोणी केलं होतं? बाळशास्त्री जांभेकर यांनी. 1821 पुण्यात संस्कृत पाठशाळेची स्थापना कोणी केली होती? चापलीन यांनी. आणि अरुणोदय नावाचं आत्मचरित्र कोणाचं होतं? बाबा पदमजंचं. क्वेश्चन नंबर 5. व्हॅलेंटाईन चिरोल यांच्या द इंडियन अनरेस्ट या पुस्तकात द फादर ऑफ इंडियन अनरेस्ट असा कोणाचा उल्लेख केला आहे? लोकमान्य टिळकांचा. क्वेश्चन नंबर 6. शिवराम महादेव परांजपे यांच्याबद्दल काय सत्य आहे? 1 नंबरचं वाक्य काय आहे? बेळगाव येथे 1921 झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड केली होती. त्यांनी स्वराज्य नावाचे नियतकालिक अहिंसा व सत्याग्रहाच्या शिकवणुकीच्या प्रसाराकरता सुरू केली होती. दोन्ही वाक्य बरोबर आहेत. 7 नंबरचा क्वेश्चन. डॅश ही ज्योतिबा फुले यांच्या शाळेतील पहिले अस्पृश्य विद्यार्थिनी होते. मुक्ता साळवे. 8 नंबरचा क्वेश्चन.